सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे मुलाच्या घरी रस्त्याने पायी चालत जात असताना देवीखिंडी गावात आप्पानाथा मंडले वय वर्ष 80 वेताळनगर हे पायी चालत जात असताना विटा शहरातील गॅस सिलेंडरच्या पिकअप टेम्पो क्रमांक MH10K8942 या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने आप्पानाथा मंडले हे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजता घडली। देवीखिंडी येथील आप्पा मंडले हे वेताळनगर येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहेत। ते त्यांचा मुलगा चंद्रकांत मंडले यांच्या घरी गेले होते। नंतर काही वेळाने आप्पा मंडले हे दुसऱ्या मुलाच्या घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या गॅस पिकअप या टेम्पोने जोराची धडक दिली। या अपघातासंदर्भात मयत आप्पा मंडले यांचे नातू प्रवीण उत्तम मंडले यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत विटा शहरातील कुंडल रोड भवानीनगर येथील टेम्पो चालक दीपक प्रल्हाद चव्हाण राहणार विटा कुंडल रोड भवानीनगर याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।